तुझी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकल तीर्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवतारी जोजी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊलीज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाने सतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू दास तुका सद्गुरू बाबा दे सद्गुरू दास तुका बाबा दे सद्गुरू बाबा दे सद्गुरू दास तुका दास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो हो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी करावा मेरो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा देवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा रे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता शिवनाम तया न बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळे काळाचा भेव शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा नमो बाळुराया माझ्या पंढरीच्या देवराया नतमस्तक तुझ्या मी होतो पाया नमो बाळुराया मस्तक माझा पायावरी मस्तक पायावरी मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या हे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी उपस्थित मायबाप हो सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी जय बाळूमामा म्हणा की रामकृष्ण हरी जय बाळूमामा रामकृष्ण हरी जय बाळूमामा. का मला वाटलं यंदाच्या कर्जमाफीत बसला नाही काय असू द्या मायबाप हो प्रस्तुत सेवेकरता घेतलं अभंग जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरू संत तुकोबराय यांच्या अभंगात्यातील असणारा काल्याचं चिंतन करणारा आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगाच्या मालकाचं भगवान श्रीकृष्णांचं चरित्राचं वर्णन करणारा हा अभंग जगद्गुरू तुकोबरायांचा आहे. खरं तर ज्या वेळेस इथल्या व्यवस्थेला प्रश्न पडला की कोण तुकोबराय ज्यांची अभंग आता 350 वर्षापूर्वी इथल्या व्यवस्थेनं इंद्रायणीच्या डोहात बुडवली मात्र 350 वर्षापूर्वी सुद्धा ज्यांची अभंग आता इथल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या टाळकऱ्याच्या माळकऱ्याच्या वारकऱ्याच्या जिभेवरती रेंगाळत आहे ते जगदमान्य विश्वमान्य जगद्गुरू संत तुकोबराय. देहूपासून भंडारा डोंगरापर्यंत ज्यांची पावलं जेव्हा इथल्या मातीत उमटली जायची मातीत उमटलेल्या पावलांना सुद्धा एखाद्या सर्वसामान्य माणसाने कान लावला तर मातीत उमटलेल्या पावलातून सुद्धा आवाज यायचा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी ते जगद्गुरू तुकोबराय. ज्यांच्या हातातले टाळ सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचे ज्यांच्या हातातल्या चिपळा सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायच्या नव्हे ज्यांच्या देहातला प्रत्येक श्वास सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायचा ते जगद्गुरू तुकोबराय. सर्वसामान्य माणसाकरता सत्ता पैसा संपत्ती गाडी बंगला हे सर्व काही धन असतं. सर्वसामान्य माणसाकरता सत्ता पैसा संपत्ती गाडी बंगला हे सर्व काही धन असतं पण ज्या माणसाकरता शब्द हेच धन होतं ज्या माणसाकरता शब्द हे अस्त्र होते ज्या माणसाकरता शब्द हे शस्त्र होते ज्या माणसाकरता शब्द हे देव होते आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच यत्ने शस्त्र करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन लोका शब्दांचा गौरव करणारे शब्दांना देव मानणारे जगद्गुरू तुकोबराय. आजपर्यंत इथल्या माझ्या मायबाप सरकारनं माझ्या शेतकरी राजाची कर्जमाफी किती वेळा माफ केली खरं सांगतो मला माहीत नाही
पण जगाच्या इतिहासामध्ये 350 वर्षापूर्वी माझ्या शेतकरी बापाच्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवणारा बळीराजा म्हणजे जगद्गुरू तुकोबराय आहे. ज्यांचं नाव घेतल्यानंतर साक्षात रेड्यावरती बसून येणारा काळ नावाचा यमसुद्धा थरथर कापायला लागतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, ते जगद्गुरू तुकोबराय आहे. आणि याच तुकोबरायांच्या अभंगातील असणारा श्रीकृष्णांच्या चरित्राचं वर्णन करणारा काल्याच्या या दिवशी घेतलेला कीर्तनरूपी सेवेकरता आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल अभंग साधा आहे, सोपा आहे. अभंगाचा अर्थही साधा सोपा आहे. माझ्या परीने मी प्रामाणिकपणे अभंगाचा भावार्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये जे सुख निर्माण झालं त्या सुखाला अंत नाही. असं सुख गोकुळामध्ये निर्माण झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये ज्या सुखाला अंत नाही असं सुख का निर्माण झालं तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्ण नंदाच्या घरी जन्माला आला म्हणून गोकुळात जे सुख झालं, जे सुख निर्माण झालं त्या सुखाला अंत नाही. असं सुख गोकुळामध्ये निर्माण झालं. मग हा सुखाचा सोहळा साजरा करत असताना गोकुळवासियांनी कसा केला? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळातील नरनारींना, जगातील नरनारींना आनंद झाला. नंदाच्या घरी बाळकृष्ण जन्माला आला. त्यांच्या सुखाला अंतपार नाही राहिला. असं सुख गोकुळामध्ये निर्माण झालं. आणि हे सुखाचा सोहळा साजरा करीत असताना त्यांनी घरावरती गुड्या उभ्या केल्या. गावामध्ये कथा गाणी रचली गेली. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राची वर्णन करणाऱ्या कथा गाऊ लागल्या. मायबाप माता मौल्या ओव्या गाऊ लागल्या. गुडिया तोरणे करथी कथा गाथी गाणे. अशा प्रकारे जगाच्या मालकाचं भगवान श्रीकृष्णांच्या येण्याचं स्वागत गोकुळामध्ये होऊ लागलं. गोकुळामध्ये सुख निर्माण होऊ लागलं. तुकोबराय याचं वर्णन करताना म्हणतात, अरे किती सुख निर्माण झालं, किती सुख निर्माण झालं. त्या सुखाला लोकांनी किती आपलंसं केलं. तुका म्हणे छंदे येणे वेदियेले गोविंदे अथवा मन मोहिले गोविंदे. अक्षरशः श्रीकृष्ण नामाचा छंद गोकुळवासियांना लाभला आणि श्रीकृष्ण नामामध्ये गोकुळवासीय मोहित झाले. विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळा ब्रह्मांड नायक विश्वनायक सद्गुरू संत बळवंबा ज्ञानोबापासून बळवंपर्यंतच्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजे यशवंतराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, शाहू फुले आंबेडकर, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक या महापुरुषांच्या विचाराने, कर्तृत्वाने, कार्याने पावन झालेला सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्याच्या कुशीत कोरेगावच्या मोशीत वसलेलं आपलं हिवरे हे गाव. आणि या हिवरे या गावामध्ये असणारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड नाम सप्ताह वर्ष किती वर्ष 45वे. या 45व्या वर्षानिमित्त आजची काल्याची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या भागी आली. त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. व्यासपीठ चालक हरिभक्त परायण शिवाजी महाराज शिंदे गोडसेवाडी, गायक वृंद हरिभक्त परायण सतीश महाराज जळगावकर, हरिभक्त परायण देवानंद महाराज जळगावकर, त्याचप्रमाणे मृदंगमणी हरिभक्त परायण संजयजी महाराज यादव,
दुगी, हार्मोनियम वादक हरिभक्त परायण चंद्रकांतजी महाराज सुतार, हरिभक्त परायण बाळा महाराज घाडगे, हरिभक्त परायण विश्वनाथ भोसले एकसळ. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन हिवरे गावच्या तमाम आईबापांनी केलं. हे आयोजन नियोजन आजच्या काल्याच्या कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य कैलासवासी विनायक रामचंद्र खताळ यांचे स्मरणार्थ विशाल विनायक खताळ, वामन बाहुसव तांबे व कैलासवासी नामदेव साहेबराव खताळ यांचे स्मरणार्थ विजय नामदेव खताळ अशा त्रिमूर्तींचं असणारं आजच्या या काल्याच्या कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य. आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे हिवरे गावचे तमाम मायबाप, समस्त या गावचे भजनी मंडळ, पंचक्रोशीतून आलेले सर्व वारकरी, या सर्वांना धन्यता देतो. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग लाभला, आपल्या या भागामध्ये अनेक वेळा कीर्तनरूपी सेवा केल्यानंतर अनिकेतजी महाराज, अनिकेत दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग लाभला, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. मायबाप हो, या हिवरे गावच्या अखंड नाम सप्ताहाची जी उंची आहे, या सप्ताहाचं जे वय आहे, त्या सप्ताहाच्या उंची एवढं आणि सप्ताहाच्या वया एवढं आमचंही वय नाही. 45 वर्षांचा अखंड नाम सप्ताह. आणि या अखंड नाम सप्ताहानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. आज काला मांडत असताना आणि काल्याची कीर्तनरूपी सेवा तुम्ही आम्ही ऐकत असताना गेले 45 वर्ष अखंडपणे आपण हरिनाम सप्ताह करत आलो आहोत. खरं तर तुकोबराय म्हणतात, ज्या गावातील माणसं भगवंताचं नामस्मरण करीत नाहीत, भगवंताची पूजा अर्चा करत नाहीत, अखंड हरिनाम घेत नाहीत, ते गाव म्हणजे स्मशान असतं आणि त्या गावातील माणसं म्हणजे भूत असतात. याला तुकोबरायांचं प्रमाण आहे. स्मशान ते भूमी प्रेत रूप जान, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. परंतु आज या गावामध्ये आल्यानंतर पाहता आलं की 50 वर्ष अखंडपणे या गावातील माणसं भगवंताचं नामस्मरण करतायत, अखंड हरिनाम सप्ताह करतायत. निश्चितपणे या गावातील माणसं भगवंताचे निस्सीम भक्त आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. खरं तर आजची काल्याची कीर्तनरूपी सेवा, प्रथम दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेला वारकऱ्यांची सुद्धा आचारसंहिता असते, एक संहिता असते. कोणती संहिता असते तर पहिल्या दिवशी नामपर कीर्तन घ्यावं, दुसऱ्या दिवशी भक्तिपर कीर्तन घ्यावं, तिसऱ्या दिवशी संतपर घ्यावं, उपदेशपर, जागराचं कीर्तन, मागणीपर अभंग आणि शेवट काला. काला या शब्दाची मराठी विभक्ती केली तर ज्यांनी मराठी व्याकरणाचा अभ्यास केला असेल त्यांना निश्चितपणे माहीत असेल. काला या शब्दाची मराठी विभक्ती अशी होते, का अधिक आला. का अधिक आला. जन्माला का आला, कीर्तनाला का आला, गायनाला का आला, मृदंग वाजवाय का आला, हार्मोनियम वाजवाय का आला, टाळ वाजवाय का आला, विना गळ्यात घालायला का आला, साऊंड सिस्टीमचं बटन फिरवाय का आला. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे काला. चोपदार बाबा, जशी काला या शब्दाची मराठी विभक्ती होते का अधिक आला, तशी चोपदार या शब्दाची मराठी विभक्ती होते चोप अधिक दार. कीर्तनकार आला की पहिला चोपायचा आणि मग दाराकडे न्यायचा. चोपायचा म्हणजे कसा, कीर्तनकार व्यवस्थित आला का, तो खाऊन आला का, पिऊन आला का, पाणी हे काम चोपदारांचं असतं. आणि भगवंतानं त्यांना अतिशय चांगलं काम दिलेलं आहे. असे सुंदर असे चोपदार बाबा आवटे महाराज आणि आपलं काय नाव दादा, गायकवाड महाराज. अनेक महाराष्ट्राच्या मातीत गेल्यानंतर चोपदार कीर्तनरूपी सेवेला अखंड हरिनाम सप्ताहाला एकच पाहायला मिळाला लागतो. काही ठिकाणी भाग्याची गोष्ट आपल्या हिवरे गावामध्ये एवढे भारदस्त असे 2-2 चोपदार या ठिकाणी पाहायला मिळायला लागले. मायबाप हो, का अधिक आला या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं माध्यम
म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. काल्याशिवाय अखंड हरिनाम सप्ताहाचं पूर्णत्व प्राप्त होत नाही. अखंड हरिनाम सप्ताहाला पूर्णत्व प्राप्त व्हायचं असेल तर ते काल्याच्या कीर्तनाशिवाय प्राप्त होत नाही. जसं मंदिर पूर्णत्वास यायचं असेल तर कळसाशिवाय मंदिर पूर्णत्वास येत आहे. मंदिराच्या कामा कळसू. मंदिर पूर्णत्वास येण्याकरता कळसाची आवश्यकता असते. तसं अखंड हरिनाम सप्ताहाला पूर्णत्व येण्याकरता काल्याच्या कीर्तनाची आवश्यकता असते. विठ्ठल विठ्ठल. काल्याच्या कीर्तन रूपी सेवेमध्ये नुसता काला करून खायचा नाही, तर काल्याच्या कीर्तन रूपी सेवेतून तुम्ही आम्ही काहीतरी घ्यायचं आहे. कोहम आणि जातम, आम्ही कुठून आलो, कुठे जाणार आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं माध्यम म्हणजे काला आहे. पण आजपर्यंत या अखंड हरिनाम सप्ताहाचं 45 वर्ष आहे. पण या 45व्या वर्षी तरी इथं बसलेल्या मायबाप हो, खरंच सांगा की आजपर्यंत या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडली का? आम्ही कुठून आलो, आम्हाला काय करायचं आहे आणि कुठं जायचं आहे? जर सापडली असती तर आम्ही अखंडपणे दररोज कामामध्ये काम, काही म्हणा राम, दररोज भगवंताचं नामस्मरण केलं असतं. ज्या माणसाला या 3 प्रश्नांची उत्तरं सापडतात, मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, मला काय करायचं आहे, या 3 प्रश्नांची उत्तरं ज्याला सापडतात त्या माणसाचं आयुष्य सुजलाम सुफलाम होतं. आणि या 3 प्रश्नांचं उत्तर देणारं कीर्तन म्हणजे काला. विठ्ठल विठ्ठल. काल्याचे 3 प्रकार आहेत मायबाप. काला हरिनामाचा असतो, अखंड हरिनामाचा काला आहे. दही भाताचा काला, दही आणि लाहीचा काला, जीवाशिवाचा काला आहे. मग तुम्ही आम्ही कोणता काला करतो? इथं सुंदर असं लेखी वाचतार कुंभाराने अगदी घामाने ओलचिंब होऊन हाडाच्या इकडं रक्ताचं पाणी करून मडवलेलं सुंदर असं घागर, या घागरीमध्ये असणारं दही भाताचा काला. कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असलो आम्ही नामाचा काला. आणि या सर्वातून निर्माण होणारं जीव आणि शिव एकत्र करतो, त्याला म्हणतात काला. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या मनातील राग, द्वेष, मत्सर, माया या सर्वांचा त्याग करून एकत्रित आणणारं माध्यम म्हणजे काला. गावातील गट तट राजकारण बाजूला सारून अखंडपणे विठोबाचं नामस्मरण करायला लावणारं व्यासपीठ म्हणजे काला. समाजातील विकृती, समाजातील प्रवृत्ती, समाजातील भेदाभेद, समाजातला जातीवाद, जातीवादाच्या भिंती या मातीत गाडणारा काला. काला हे एकत्रित येण्याचं माध्यम आहे. काला हे मिसळून जाण्याचं माध्यम आहे. काला हे समानतेचं प्रतीक आहे. काला हे समर्पणाचं प्रतीक आहे. काला हे प्रेमाचं प्रतीक आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं तर काल्याचं कीर्तन करत असताना काला आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पाहिली तर 750 वर्षापूर्वीचा इतिहास या वारकरी संप्रदायाला आहे. काल्याच्या कीर्तनरूपी सेवेला सुद्धा एक संहिता असते, एक चौकट असते. काल्याच्या कीर्तनरूपी सेवेमध्ये जगाच्या मालकाच्या चरित्राचं वर्णन करायचं असतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जगाच्या मालकाने जे चरित्र रचलं
जगाच्या मालकाने ज्या लीला केल्या त्याचं वर्णन करण्याचं माध्यम म्हणजे काला. विठ्ठल विठ्ठल. खरं तर भेदाभेदाला मातीत गाडतो त्याचं नाव आहे काला. पण भेदाभेद इथल्या मातीमध्ये गाडत असताना मला विषांत करायचं नाही, परंतु मला आठवलं की काही दिवसापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विधान केलं गेलं की वारकरी संप्रदायातील 60% लोक, 60% वारकरी हे धर्मांध आहेत. धर्मांध याचा अर्थ असा होतो की धर्माचा अपप्रचार करणारे, ज्यांना धर्म कसा सांगावा हे कळत नाही त्याला धर्मांध असं म्हणतात. जे श्रद्धेऐवजी अंधश्रद्धा पसरवतात त्याला धर्मांध असं म्हणतात. खरं सांगा साधक माय बापू, 750 वर्षाची परंपरा आहे माझ्या वारकरी संप्रदायाला. संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने रचिले आवार, एकनाथ जनार्दन खांब दिला असे भागवत. अशी परंपरा असणारा तुका झाला असे कळस भजन करा सावकाश सांगणारा माझा वारकरी संप्रदाय. संन्यासाची पोरं म्हणून हिणवून घेत असताना इथल्या मातीचा उद्धार करणारा, अवघाची संसार सुखाचा करणारा माझा ज्ञानोबराय. आणि ज्ञानोबरायांच्या विचारांचे वारकरी धर्मांध असू शकतात महाराज? अजिबात नाही. असो, मला विषांत करायचं नाही, मला सांगायचं आहे काला म्हणजे काय आणि काल्याच्या दिवशीच जगाच्या मालकाचं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र वर्णन करायचं. विठ्ठल विठ्ठल. मग काल्याचे प्रकार पाहिल्यानंतर, काल्याचं महत्त्व पाहिल्यानंतर तुकोबराय सुद्धा म्हणतात, तुका म्हणे काला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. हा काला कोठेही पाहता येत नाही, हा काला कोठेही अनुभवता येत नाही, या काल्याची चव कोठेही चाखता येत नाही. त्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. इथं बसलेल्या या जिजाऊंच्या अहिल्याच्या रणरागिणींनी डोईवरती साक्षात कलश धारण केलेला आहे. हा कलश धारण करण्याकरता सुद्धा जन्मजन्माची पुण्य असावी लागते. अनेक ठिकाणी गेल्यानंतर फक्त जास्तीत जास्त पुरुष टाळकरीच पाहतो, पण हेवरे गावात आल्यानंतर निश्चितपणे मला अभिमान वाटला की जिजाऊची अहिल्याची लेकसुद्धा या ठिकाणी गळ्यात टाळ घेऊन उभा आहे. या ठिकाणी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असं म्हटलं जातं. सुंदर अशी मुले ही देवाघरची फुले असतात. ही सुंदर अशी फुलेसुद्धा या ठिकाणी आहेत. माईबाप हो, तुम्ही विचारलं की महाराज आमच्या गावचं भविष्य काय? ते भविष्य सांगायला मी काय ज्योतिषी नाही, पण नारदाच्या गादीवरून ठामपणे सांगू शकतो, जेथे कीर्तनाची जागा तेथे देव असे उभा. तुमच्या गावचं भविष्य काय असेल तर ही लहानशी लेकरं धोतर आणि डोक्यात टोपी घातलेली आणि वारकरी संप्रदायाचा विचार या मातीत पेरणारी ही लेकरच आपल्या गावचं भविष्य आहे. हे काय कोणा ज्योतिषाने सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आज वारकरी संप्रदायात तुम्हा आम्हाला भगवान श्रीकृष्णांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता पुण्यश्लोक आईदेवकर, राजमाता मासाहेब जिजाऊ, तुमचा आमचा धर्म यांचा प्रचार, देव देश धर्माकरता लढणारी पोरं निर्माण करण्याचं व्यासपीठ म्हणजे हा कालाय, म्हणजे हा अखंड नाम सप्ताह आहे. विठ्ठल विठ्ठल. मायबाप हो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार आपल्या मुखाने झाला पाहिजे. कशाने झाला पाहिजे? मुखाने झाला पाहिजे. आणि नुसता मुखाने झाला नाही पाहिजे तर मुखातल्या जिवेचा वेगसुद्धा वाढला पाहिजे. असोनिया संसारी जिवे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
चरित्राचा उच्चार करताना हरीच्या नामस्मरणाचा उच्चार झाला पाहिजे, भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचा उच्चार झाला पाहिजे, भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा उच्चार झाला पाहिजे. आणि हा नामाचा काला करीत असताना हा काला कोणालाही लाभत नाही. आज या हिवरे गावामध्ये माणसं किती आहेत, माणसांची गर्दी किती आहे, यापेक्षा जमलेली माणसं दर्दी आहेत. आणि जरी आपल्याला दिसत नसलं तरी वैष्णव कीर्तनकार आळंदी याच्या माध्यमातून लाखो लोक आपल्याला महाराष्ट्रात पाहत आहेत. मायबाप हो, आणि तुमच्यासोबत या काल्याचा महाप्रसाद ग्रहण करण्याकरता वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज वर्ण होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदन बरण हे जाणीचे यज्ञ कर्म, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म कोणता असेल तर तुमच्या आमच्या रामभाऊच्या ढाब्यावरलं अन्न काय पूर्ण ब्रह्म नाही. तर या जगाच्या पाठीवरती कोणतं पूर्ण ब्रह्म असेल तर काल्याचा महाप्रसाद हे अन्न मायबाप हो पूर्ण ब्रह्म आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हा पूर्ण ब्रह्म, हा काल्याचा महाप्रसाद ग्रहण करण्याचं भाग्य तुमच्या आमच्यामध्ये. तुम्ही आम्ही त्याचे भागीदार आहोत, तुम्ही आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. कारण काल्याचा महाप्रसाद ग्रहण करण्याकरता, काला मिळण्याकरता सुद्धा भाग्य असावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठलसुद्धा अशीच कृपा करत नाही, जन्मोजन्मेची पुण्यही असावी लागते तेव्हा विठ्ठलाची कृपा होते. इथं बसलेल्या प्रत्येक माता माऊलीवरती, प्रत्येक ताईवरती, प्रत्येक भावावरती, प्रत्येक दादावरती, माझ्या 28 सुगविटेवरती उभा राहणाऱ्या परमात्मा पांडुरंगाची कृपा आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही इथं आहे. नसतेच कृपा तर तुम्ही आम्ही आता कुठं असतो, कोणी शेतात असतं, कोणी दाऱ्यावर असतं, कोणी कोरेगावच्या कचेरीत असतं, कोणी कुठंही असतं. पण त्याची कृपा तुमच्या आमच्यावरती आहे म्हणून तुम्ही आम्ही इथं आहोत. विठ्ठल विठ्ठल मग हा कालाचा महाप्रसाद ग्रहण करण्याकरता अरे 33 कोटी देव सुद्धा वाट पाहत असतात. 33 कोटी देव सुद्धा जिथं जिथं ज्या ज्या गावामध्ये अखंड नाम सप्ताह चालतो त्या कीर्तनाच्या पहिल्या दिवशीला जरी ॲब्सेंट असले तरी पण शेवटच्या दिवशी प्रेझेंट असतात. कारण त्यांना माहीत असतं काला म्हणजे काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. हा काल्याचा महाप्रसाद ग्रहण करण्याकरता 33 कोटी देवसुद्धा स्वर्गातून या ठिकाणी येत असतात. कारण तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हा काला वैकुंठात सुद्धा नितीन सूळ प्राप्त होत नाही. हा काला फक्त आणि फक्त या मानव लोकामध्येच प्राप्त होतो. म्हणजे वैकुंठात आणि स्वर्ग लोकात सुद्धा काला मिळत नाही. काला फक्त कुठं मिळतो? हिवरे गावात. आज हिवरे गावातच मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल काला म्हणजे काय आणि जन्माला काला याचं उत्तर तुम्ही निश्चितपणे घरी गेल्यावर शोधायचं. काल्याचं महत्त्व पाहिल्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं चरित्राचा उच्चार तुम्ही आम्ही करतो तेव्हा पहा सुंदर असा दृष्टांत आहे. अगदी वसुदेव हा मथुरेचा राजा याचा परम मित्र आणि मथुरेच्या राजाची लाडकी बहीण, तिचं नाव देवकी. सुंदर अशी ही रूपवान कन्या आपल्या वसुदेव नावाच्या मित्राला द्यावी अशी मनात कंसाच्या इच्छा व्यक्त झाली. आणि कंसाच्या मनात आल्यानंतर कंसाने देवकी मातेचा आणि वसुदेवाचा थाटामाटात विवाह पार केला. विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. आता पूर्वी विवाह सोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळी गाव दौरा असायचा. त्याला तुमच्या गावात काय म्हणतात? वरात. आमच्याही गावात वरातच म्हणतात. आणि भव्य दिव्य अशी वरात
कंस मामा स्वतः रथाचं सारथ्य करत होता. जावयाला आणि बहिणीला रथामध्ये बसून थाटामाटात अभिमानानं आनंदानं छाती फुलवून गावातून वरात चाललेली होती. त्यांच्या डोईवरती फुलांचा वर्षाव होत होता. त्यावेळेस काय फटाके नव्हते, पण ढोल ताशांचा नगारा वाजत होता. आणि साक्षात अचानकपणे सुखाचा महासागर एखाद्याच्या आयुष्यात निर्माण होतो, पण सुख हे क्षणभंगूर असतं. सुखावरती कधी विरजन पडेल सांगता येत नाही. आणि या सुखाच्या सोहळ्यावरती विरजन पडलं. अचानक आकाशातून वाणी झाली, ए मूर्ख कंसा, तुझ्या लाडक्या बहिणीचं सारथ्य करतोय, त्याच लाडक्या बहिणीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वध करेल. काय झालं? आकाशवाणी सांगत असे, कंसा, आकाशवाणीने सांगितलं, कंसा, अरे मूर्ख आहेस काय? याच तुझ्या लाडक्या बहिणीच्या देवकीच्या आणि जावई बापूच्या दाजीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा वध करेन. एवढं कंसानं ऐकलं. तो कंसच होता हो. त्यानं काय विचार नाही केला, लाडक्या बहिणीला 1500 रुपये हप्ता आहे, जर तिच्यावरती खडक चालवलं, तलवार चालवली तर आपलाच हप्ता कुणाच तरी कमी होईल. त्यानं अजिबात विचार केला नाही. त्यानं खडक उपसली आणि धावत पळत अगदी मागं वळला आणि तलवारीनं देवकी मातेचं मुंडकं छाटणार. तितक्यात वसुदेव आडवा आला आणि वसुदेवानं विनंती केली, कंसा, अरे तू मित्र आहेस माझा, असं काय करतोस? मी काय तुझ्या लय मागं लागलो होतो का तुझी बहीण दे म्हणून? अरे आता दिलाय तर आमचा संसार का मोडतोस? कंस मामा ऐका, देवकीच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुमचा वध करणार आहे. पहिला तर नाही, दुसरा तर नाही, तिसरा तर नाही, चौथा तर नाही, 5वा नाही, 6वा नाही, 7वा नाही. मग कशा करता बहिणीला मारताय? तुम्हालाच मी 8वा पुत्र तुमच्या हाती स्वाधीन करतो आणि मग तुम्ही त्याला मारा. पण या माझ्या आता लाडक्या बायकोला काय तुम्ही मारू नका. विठ्ठल विठ्ठल मायबाप हो, कंस जरी डोक्यानं सर्किट होता तरी पण कंसानं ऐकलं. काही माणसं डोक्यानं सर्किट असतात, त्यांना चांगल्या माणसानं सांगितलं तरी कळत नाही. त्यांना सांगितलं का नाही, अहो सप्ताला एवढी वर्गणी काढलेली, तुम्ही एवढी द्या. ते म्हणतो मागच्या वर्षी एवढी होती ना, आता एवढी कशी वाढली? पहिलं मागचं काढ, नंतर पुढचं बघू. पण कंस थोडा विचारी होता. त्यानं ऐकलं, मला जाऊ द्या, आपल्या हातानं आपल्याच बहिणीचा वध करण्यात का अर्थ नाही. तिच्या पोटी येणारा 8वा पुत्र आपल्याला मारणार आहे ना, तर 8व्याचाच कार्यक्रम करू. आणि मग कंसानं काय मोकळं सोडलं आहे का? नाही. कंसानं आपल्या लाडक्या बहिणीला, लाडक्या दाजीला, वसुदेवाला बंदिस्त केला, तुरुंगवासात बंदिस्त केलं. मायबाप, पहिला पुत्र जन्माला आला देवकीच्या पोटी तुरुंगवासामध्ये. कंसाला तुरुंग रक्षकांनी जाऊन सांगितलं की देवकी मातेच्या पोटी पहिला पुत्र जन्माला आलाय, काय करायचं? कंस धावत पळत गेला, बाळाकडं पाहिलं, बाळ उचललं, शिवेवरती थापकन आपटलं, रक्ताच्या थरव्यात बाळ पडलं. दुसरं बाळ जन्माला आलं, त्याचंही तसंच केलं. तिसरं, चौथं, 5वं, 6वं अशी सगळी बाळं कंसानं मारली. शेवटी मायबाप, शेवटी आता जगाचा मालक जन्माला येणार. जगाचा मालक जन्माला येणार. देवकी मातेच्या चेहऱ्यावरती सूर्याचं तेज प्रकट झालं. देवकी मातेच्या शरीरातून सूर्याचं तेज संपूर्ण बंदिवासात प्रकट झालं.
अंधार त्या तुरुंगवासातला नष्ट झाला. देवकीच्या पोटी साक्षात जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण तेज दिसे जायचा सूर्य देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य देवकीच्या तेज दिसे दैसा 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 सूर्य कंसाचे हृदय परतसे कंसाचे हृदय परतसे कंसाचे हृदय परतसे कंसाचे हृदय कापतसे देवकीचा तेज दिसे जायचा सूर्य देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य देवकीचे तेज देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य कंसाचे हृदय पाडतासे कंसाचे हृदय पाडतासे कंसाचे हृदय पाडतासे कंसाचे हृदय पाडतासे देवकीच्या तेज दिसे दैसा सूर्य देवकीच्या तेज दिसे जायचा सूर्य देवकीच्या तेज दिसे जायचा सूर्य देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य. वा वा महाराज, सुंदर प्रमाण दिला आपण. देवकीचे तेज दिसे जायचा सूर्य. देवकी मातेचं तेज सूर्यासारखं दिसत होतं जेव्हा जगाचा मालक तिच्या गर्भामध्ये होता. आणि मग हा जगाचा मालक देवकीच्या पोटी रात्रीच्या प्रहारात जन्माला आला. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती प्रकट झाली. आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती प्रकट झाल्यानंतर माता पिता भगवान वसुदेव आणि देवकी माता विनंती करू लागली जगाच्या मालकाला, हे देवा, एवढी मोठी मूर्ती, चतुर्भुज मूर्ती साक्षात तुम्ही प्रकट झाला, अरे एवढं मोठं का 8 वर्षाचं बाळ असतं का? आजपर्यंत मी तर काय नाही बघितलं कोणाला 8 वर्षाचं बाळ जन्माला आलं. पण देवकी मातेच्या पोटी साक्षात 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती जन्माला आली. हा सगळ्यात मोठा जगाच्या पाठीवरचा चमत्कार होता, सगळ्यात मोठी पहिली लीला होती. आणि मग जशी देवकी मातेनं वसुदेवाला लहान देवाला होण्याची विनंती केली, तेव्हा देवानं सांगितलं, बाबा माते, मी काय म्हणतोय ते पहिलं ऐका. मी लहान होईन पण मला इथं ठेवायचं नाही. मग कुठे ठेवायचं? देव काय सांगतोय, मी लहान होईल पण मला काय इथं ठेवायचं नाही. आणि देवाला माहीत होतं कौस टपलेला होता. आणि मग देवानं सांगितल्यानंतर कुठं ठेवायचं देवानं सांगितलं, नंद बाबाच्या घरी. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला मज नेई गोकुळाला नंदाच्या घराला नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला मज नेही गोकुळाला मज नेही गोकुळाला नंदाच्या
उपजली तेथे मजले आणि येथे माया उपजली तेथे मजले आणि येथे नंदाच्या घराला हे नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला. वा वा महाराज, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं लहानशा त्या बाळानं, 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती लहान झाली आणि सांगितलं की बाबा माते मला इथं ठेवू नका, मला नंदाच्या घराला, यशोदा मातेच्या नंदाच्या घराला गोकुळाला न्या. मायबाप हो, जगाच्या पाठीवरचं पहिलं पात्र या ठिकाणी सुरू होतं. जगाच्या पाठीवरचं बाप नावाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी सुरू होतं. जन्म देते ती आई असते आणि जन्म दिल्यानंतर सांभाळ करते ती सुद्धा आई असते. पण सांभाळ करताना आणि जन्म दिल्यानंतर अहोरात्रपणे हाडाचिकडे रक्ताचं पाणी करून जन्माला आलेल्याचा सांभाळ शेवटपर्यंत नेतो, त्याचं नाव असतं बाप. जगी आईसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पाप ज्ञानदेव मायबाप. अशा या वसुदेव नावाच्या बापाची परीक्षा होती. ढगांचा गडगडाट चालू झाला, विजांचा कडकडाट चालू झाला. तुरुंगवासातील अंधकार दूर होऊन लक्ष्य असा प्रकाश पडला. सगळे पहारेकरी झोपी गेले आणि आपोआप वसुदेवांच्या अंगातील असणारे साखळ दंड, देवकी मातेच्या अंगातले असणारे साखळ दंड तुटले. परमात्मा चतुर्भुज मूर्तीनं आशीर्वाद दिला, प्रकट झाली आणि लहानशी होऊन टोपलीमध्ये बसली. आणि ती टोपली घेऊन जगाच्या पाठीवरचा वसुदेव नावाचा बाप, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, धो धो पाऊस पडत होता. 33 कोटी देव वरून राजा सुद्धा बरसत होता भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचं स्वागत करताना. आणि मायबाप हो, वसुदेव नावाचा बाप या अंधाऱ्या रात्री घेऊन चालला गोकुळाला, माझ्या कानाला, माझ्या भगवान श्रीकृष्णाला. यमुना दुतडी भरून वाहत होती. यमुनेनं पाहिलं जगाचा मालक वसुदेवाच्या देवकी मातेच्या पोटी जन्माला आलाय आणि या जगाच्या मालकानं माझ्या कुशीत मुशीत राहावं, मला पावन करावं म्हणून यमुना माता आडवी आली. यमुना माता दुतडी भरून वाहू लागली. यमुना मातेला आलेला महापूर पाहून तो कशी यमुना पार करायची सगळ्यात मोठा प्रश्न वसुदेव नावाच्या बापासमोर उभा राहिला. हृदयात थाकथूक निर्माण होती. कंसाचे सैनिक मागून येत आहेत की काय, कंसाचा रथ मागून येतो की काय, माझ्या लेकराचा जीव घेतो की काय, ही बापाच्या मनात तळमळ होती. आणि अशी तळमळ असताना सुद्धा बाप घेऊन चालला टोपलीत आपल्या लेकराला. हाडाची कडं रक्ताचं पाणी करत त्या बापाने यमुनेमध्ये पाय ठेवला. महापुरात यमुनेने विनंती केली भगवान श्रीकृष्णांना, त्या लहानशा लेकराला, माझ्या कुशीत माझ्या मुशीत राहण्याची पण नाही राहिले देव. देवाला गोकुळाला जायचं होतं. देवाला विनंती केली, यमुना ऐकायला तयार नव्हती. आणि मग त्या लहानशा लेकराच्या कणगईनं त्या यमुनेच्या तटातून दूर जाण्याकरता कणगई नुसती पाण्याला लावली तर त्याच ठिकाणी गंगा माई प्रकट झाली. आणि गंगा मातेने यमुनेला सुद्धा, दुतडी भरून वाहणाऱ्या यमुनेला सुद्धा भगवान श्रीकृष्णांना, वसुदेव नावाच्या बापाला ती यमुना पार करण्याकरता सहकार्य केलं. नाका तोंडामध्ये पाणी गेलं, श्वास गुदमरला बापाचा. पण लेकराकरता त्या बापानं गुदमरला श्वास घेऊन तो वसुदेव नावाचा बाप गोकुळात पोहोचला. आणि गोकुळात पोहोचल्यानंतर यशोदा मातेच्या पोटीसुद्धा, नंदाच्या घरीसुद्धा एक छानशी लहानशी लेक जन्माला आली होती. तिला पुन्हा टोपलीत घेतलं आणि पुन्हा मथुरेत आला. मथुरेत आल्यानंतर कौस मामाला समजलं की काहीतरी रात्री कार्यक्रम झालेला आहे. पहारेकरी धावत धावत पळत पळत कंस मामापाशी गेले. सांगितलं देवकी मातेच्या वसुदेवाच्या पोटी 8वा जन्माला आला आहे. पण 8वा कोण येणार होता? पुत्र जन्माला येणार होता. कंस मामा धावत धावत पळत आला. छोटीशी ती लहानशी चिमुरडी पाहिली आणि हसायला लागला मोठ्याने, ही काय माझा वध करला.
आणि तिला सुद्धा शिळेवरती आपटणार तितक्यात ती त्याच्या हातून घसरली आणि आकाशात गेली आणि पुन्हा आकाश बंद झाले. ए मूर्ख कंस, अरे तुला मारणारा जन्माला आलाय. कंसाच्या पायाखालची वाळू सरकली. तिकडं गोकुळामध्ये आनंदी आनंद चालू झाला होता. आनंदी आनंद घडे चोहीकडे सर्व काही आनंदी गवळण म्हणती वा म्हणती गवळा नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती वा म्हणती गवळा नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळण नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळण नीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे ताटे वाटी सुंट वडे. एक धावी की पुढे ताटी वाटी सुंट बडे. एक धावी एक पुढे ताटे वाटी सुंट वडे. एक धावी की पुढे ताटी वाटी सुंट बडे. म्हणती वा गवळण म्हणती वा गवळण म्हणती वा म्हणती गवळा नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती वा म्हणती गवळा नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळण नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळण नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आता गवळणी काय शांत बसतात का? शांत बसते ते गवळण नाहीच, कडाकडा करते तीच गवळण. वारीला गेल्यावर गवळणी काय शांत बसतात का? हा, गेलाय का नाही वारीला? गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण धावत 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 गाईच्या गोठ्यात असणाऱ्या बाबांपाशी नंद बाबापाशी पळत गेली आणि नंद बाबाला म्हणाली, बाबा, मोठ्यानं उठलाली, बाबा कछुआ बयो. बाबा म्हटलं काय झालं आज हिला काय माहिती. आता अचानकपणे नंद बाबा सकाळच्या परी आपलं गोठ्यामध्ये शेण काढत होते, गाईची सेवा करीत होते. बाबांनी विचारलं, अगं काय एवढी मोठ्यानं ओरडते, काय झालं ते तरी सांगशील का नाही? साहेब, आनंद कोणाला झाला? गोकुळामधल्याच नाही तर जगाच्या पाठीवरच्या नर आणि नारीला आनंद झाला. नर म्हणजे पुरुष, नारी म्हणजे स्त्री, या सर्वांना आनंद झाला. आणि नर नारीसोबत या जगाच्या पाठीवरती असणाऱ्या सृष्टीला सुद्धा आनंद झाला, ब्रह्मांडाला आनंद झाला. का आनंद झाला? का तर गोकुळामध्ये जे सुख निर्माण झालं ते पाहून आनंद झाला. गोकुळात सुख कशामुळे निर्माण झालं तर गोकुळामध्ये साक्षात यशोदा मैयाच्या नंदा बाबाच्या पोटी जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण जन्माला आला. मग जगाच्या मालकाचा जन्म, देवाचा जन्म या पृथ्वी तलावरती का होतो? का अवतार घेतो देव? का घेतो अवतार? धर्म रक्षवया अवतार गे. धर्म रक्षवया अवतार गे. धर्म रक्षवया अवतार घेसी. धर्म रक्षवया अवतार घेसी. हे धर्म रक्षवया अवतार गे. धर्म रक्षवया अवतार
धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माच्या रक्षणाकरता देव या पृथ्वी तलावरती अवतार घेतात. मायबाप खालून वर जातो त्याचा उद्धार होतो, खालून वर जातो त्याला उद्धार म्हणतात, आणि वरून खाली येतो त्याला अवतार म्हणतात. नाही समजलं? खालून वर जातो त्याला उद्धार म्हणतात, आणि वरून खाली येतो त्याला अवतार म्हणतात. तुम्ही आम्ही काय करतो? खालून वर जातो. म्हणजे एखाद्याच्या कर्तृत्वाची कार्याची उंची वाढणे त्याला वर जाणे म्हणतात. आणि देव काय इथून वर जात नाही, देव वरून खाली येतात म्हणून त्याला अवतार म्हणतात. जेव्हा इथल्या साधूंना संतांना त्रास होतो तेव्हा देव वरून खाली येतात. जेव्हा अधर्माचं राज्य निर्माण होतं तेव्हा धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता देव जन्माला येतात. आणि भगवान श्रीकृष्णांचं कार्यसुद्धा याकरता होतं. मग भगवान श्रीकृष्णांनी गोकुळामध्ये अनेक लीला केल्या, अनेक इतक्या लीला केल्या त्या गोकुळातल्या नरनारींना आनंद झाला. जगाच्या पाठीवरती भगवान श्रीकृष्णांनी म्हणजे देवानं पहिल्यांदा जगाच्या पाठीवरती चोरी केली. आता चोरी म्हटल्यानंतर माणसं अशी बघतात, सोन्याची किंमत जास्त वाढली. सोन्याची चोरी नाही केली, चांदीची चोरी नाही केली, पैशाची चोरी नाही केली. जगाच्या मालकानं चोरी केली दह्याची, चोरी केली दुधाची, चोरी केली लोण्याची, चोरी केली तुपाची. पण आता कसं आहे, चोरांचं वाईज बदलला आहे ट्रेंड. चोर चोऱ्या करतात, सोन्याची चांदीची. दुधाची काय कोण करत नाही आता. हा दुधात पाणी टाकलं जातं तो विषय वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल गोकुळाला आनंद झाला. जगाचा मालक भगवान कृष्ण जन्माला आला. पण मायबाप हो,